मला पडे मला माहिती आहे आणि मॅम आपल्या मेहनतीने सोडवला हे पण मला माहिती आहे, पण याच्या मनातील शंका दूर करायसाठी याने विचारून पाहिलं पाहिजे. मग बरं ऍटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स मध्ये काय फरक आहे? सर ऍटोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. जसं की आता आपले आंब्याचं झाड समजा आपण उदाहरणार्थ धरलं, आंब्याचं झाड त्याचं अन्न स्वतः तयार करते, आंबे तयार करते आणि आपण मनुष्य हेटरोट्रॉफिक आहे आणि आपण त्याचेच आंबे तोडून खातो, आपण काहीच तयार करत नाही. बरं एखादा अडाणी माणूस आहे त्याला कसं कळल बरं हे हेटरोट्रॉप्स आहे का ऍटोट्रॉप्स आहे? थोडस पटकन कसं ओळखावं? पटकन आता आपण ओळखू शकतो. समजा अडाणी माणसाला आपण म्हणलं, आता समजा आपण कुत्र्याचं उदाहरण धरलं. कुत्र दररोज बंद गावात हिंडतंय, लोकांच्या घरी जाते आणि पोळ्या खाते, बाहेरून चोरून आणून खातं का? बरं. आणि जे समजा आंब्याचं झाड धरलं आपण, तर ते स्वतःचे आंबे एकाच जागी राहून स्वतःचे आंबे तयार करते आणि दुसऱ्याला पण म्हणजे किराणा दुकानात जात नाही, स्वतःच अन्न स्वतः. बरं कलर गिलरचा काही संबंध आहे का? कलर म्हणून काय ओळखता येतं का आपल्याला? सर जे प्लांट असतात त्याचा जो कलर असतो तो ग्रीन असतो आणि तो ग्रीन कलर काऊन असतो? कारण तिच्यात क्लोरोप्लास्ट, हरित लवके आणि हरितद्रव्य असतात आणि त्या हरित लवके आणि हरितद्रव्याच्या माध्यमातून ते फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्ण करतात. मग फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं थोडं सांग, शॉर्टकट मध्ये सांग म्हणजे आम्हाला समजत नाही. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. म्हणजे आपला जो झाड असतो ते झाड प्रकाश घेते, हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेते आणि जमिनीतून पाणी, न्यूट्रिशन घेते आणि त्याच्यापासून अन्न तयार करून ते साठवून ठेवते. साठवून कशाच्या माध्यमातून? फळाच्या, फुलाच्या अशा माध्यमातून ते साठवून ठेवते. म्हणजे एखादं झाड समजा मग आपण घरात लावलं अंधारात तर ते फोटोसिंथेसिस करेल का? नाही सर, करू शकत नाही. कारण त्याला अन्न तयार करण्यासाठी एक घटक कमी पडायला लागला. जसं आपण आता समजा भाजी पोळी करतो, समजा पोळी धरली आपण, तर पोळीसाठी तेल लागते, बिना तेलाची पोळी होऊ शकत नाही. तसंच मग झाडाला बिना प्रकाशाचा त्याचं अन्न तयार करू शकत नाही. अरे बापरे, हे तर आम्हाला लय. हा बेटा, काही झाडाला फुल नसते, झाड नसते, मग त्याचं अन्न कुठं असते? अन्न कुठं असतं? त्याचं अन्न पण त्याच्या वाढीत जाते. म्हणजे आता जे झाड असते त्याची वाढ होण्यासाठी ते अन्न घेत असते. अच्छा, म्हणजे त्याचं बरोबर बेटा. आणि ज्या झाडाकडे शिल्लक अन्न राहिलं ते पुढं त्याचं अन्न साठवून ठेवते, समजा फळाच्या आणि फुलाच्या. हा, जर एक्स्ट्रा उरलं तर बरोबर त्याचं उत्तर. हे मलाही माहिती नव्हतं एवढं की एखाद्याला स्वतःच खायला पुरून दुसऱ्याला देईन का? अरे मलाच पुरे ना, तर मी तयार करील का? व्हेरी गुड. सगळ्यांनी क्लॅप्स करायला एकदा. क्या बात है.